आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। पुलिस डिप्टी कमिश्नर नवनीत कावत ने पुलिस वफ्द समेत मोडा इलाके में छापा मारकर 10 लाख का गैर कानूनी गुटखा किया जब्त। देर गए शाम तक कार्रवाई जारी। एलोरा जनता फेस्टिवल का सुनहरी महल में शानदार इफ्तिताह। सयाहत की तरक्की के लिए फंड्स की कमी होने नहीं दी जाएगी। संदीपान भूमरे का तयक़ुन। अब खबरें तफसील से। आदर्श कोऑपरेटिव पत संस्था के सरमायादारों को उनके सरमाए महफूज तरीके से वापस करने के लिए कानूनी कार्रवाई की जाए, ऐसी हिदायत मरकजी मुमलिकती वजीर मालियात डॉक्टर भागवत कराड़ ने आज दी है। जिला कलेक्टर ऑफिस पर आज आदर्श कोऑपरेटिव पत संस्था के सरमायादारों के सरमाए महफूज वापस करने के जिम्मे में डॉक्टर भागवत कराड़ ने जायजा लिया। इस मौके पर वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए कोऑपरेटिव कमिश्नर अनिल कावड़े, अपर जिला कलेक्टर अरविंद लोखंडे, पुलिस कमिश्नर मनोज लोहिया, पुलिस डिप्टी कमिश्नर अपर्णा गीते वगैरह अफसरान मौजूद थे। इस मौके पर सरमायादारों के सरमाए महफूज वापस करने के लिए वक्त वाहिद कर्ज वापस स्कीम, पत संस्था की नीलामी, इसी तरह कर्ज लेने वालों ने कर्ज लेते वक्त मुकम्मल सबूत दिए थे या नहीं, इसकी जांच की जाएगी और सरमाए वापस करने की कार्रवाई पर जल्द अज जल्द अमल दरामद किया जाए, ऐसे अहकाम डॉक्टर कराड़ ने इस मौके पर दिए। किती दिवस आपण अजून एखादा महिना हे कधीही कायद्याच्या पुढे तुम्हाला माहित आहे मोठे मोठ्यांना सापडतात इथे काय एका शहरातले लोक आहेत कधी नाही सापडत। हां, ज्ञानोबा अर्बन सोसायटीचा जो संचालक आहे पंकज, मी पोलीस कमिशनरला सांगितलेलं आहे की ताबडतोब यांच्यावरती हे करा म्हणून। खासदारांनी आरोप केला की संचितीमधून जे आहे ते भाजपचे हे आमदार आहेत कोण त्याच्यामुळे ते भाजपचे असल्यामुळे त्यांना काही अटक होत नाही, त्यांना काही करत नाही। मला एक सांगा, एक 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 मी मलकापूर बद्दल सांगू इच्छितो। मी संचितींना ओळखतो, भाजपचे माजी आमदार आहेत, भाजपचे नेते आहेत, पण तिथं एकही कर्ज असं नाही की त्यांनी त्याच्यासाठी घेतलेलं आहे, समजून घ्या। संचालक जरी असले तर एनपीए झाला, एनपीएतून वसूल करतायत 600-700 कोटी त्यांनी वसूल केले, हे मला माहिती आहे। हां, 605 कोटी वसूल केले आणि त्यांचा अजूनही प्रयत्न आहे मला वेळ द्या मी वसूल करतो म्हणून। पैसे अडकलेले मराठवाडा विदर्भातल्या पतसंस्था आहे यांच्याकडे ना, त्यांच्याकडे तर त्यांचाही लढा चालू आहे, त्यांनाही आश्वासन। आपल्याही पतसंस्थेने काय घेतलेत पैसे त्यांच्याकडे। जलीलचं म्हणणं असं की बाबा हे एवढी दिरंगाई करतात, यांचं काही लागत दोघं आहे। जलीलनी आरोप करण्यापेक्षा जलीलनी आरोप करण्यापेक्षा जलीलनी सुद्धा वसुलीसाठी प्रयत्न करावेत ना। पुढच्या वेळेस आम्ही त्यांना बैठकीला बोलून त्यांना काय सूचना असेल तर करावेत आम्ही। त्यांच्या उग्र आंदोलनानंतरच ही सगळी परिस्थिती खराब अजिबात नाही। आम्ही महिन्याला बैठक घेतोय, 5 महिने बैठक घेतल्या मी आणि अजूनही घेईन मी बैठक। मध्ये याच्या बजेटच्या काळामुळे मी देशभर फिरत होतो, मला येऊ शकलो नाही, शहरातच नसतो मी। उद्या दुपारी चाललो, काल सकाळी आलो, काल रात्री आलो। तर आता 22 ते म्हणजे लास्ट वीक ऑफ फेब्रुवारीमध्ये बैठक घेतोय, त्यातून बरंच काही हाताशी येईल असं मला वाटतं। पुलिस डिप्टी कमिश्नर नवनीत कावत ने पुलिस वफ्द समेत मोढ़ा इलाके के जाफर गेट इलाके में छापा मारकर तकरीबन 10 लाख से ज्यादा कीमत का गुटखा और सुगंधी तंबाकू जब्त किया। इसकी कार्रवाई हुनूस जारी है। पुलिस डिप्टी कमिश्नर नवनीत कावत ने बजाते खुद हाजिर रहकर मजीद एक बड़ी कार्रवाई की है। उन्होंने पुलिस का फौज फाटा लेकर मोंडा इलाके में लाखों रुपयों का गुटखे का जखीरे पर छापा मारा और 4 अफराद के खिलाफ जुर्म दाखिल किया। यह कार्रवाई आज शाम तक जारी थी। पुलिस डिप्टी कमिश्नर नवनीत कावत ने सनीचर को दोपहर 2 बजे से पुलिस वफ्द समेत मोंडा इलाके के जाफर गेट इलाके में छापा मारकर तकरीबन 10 लाख का गुटखा और सुगंधी तंबाकू जब्त किया।
जाफर गेट इलाके में मस्जिद के पीछे वाक़ गोदाम में छापा मारा गया। इस मुकाम से सैयद सैफ, सैयद यूसुफ, शेख नईम, शेख महमूद, अख्तर निज़ाम पठान, सैयद माजिद, सैयद फारूक, इन चारों के खिलाफ जुर्म दाखिल करने का अमल जारी था। ये कार्रवाई खबरें तैयार करने तक जारी थी। पोलीस डिप्टी कमिशनर ने ADN से बातचीत करते हुए मजीद आज गुप्त माहिती मिळाली होती मला, तो त्यासाठी मी एक टीम फॉर्म केली होती आणि जाफर गेटच्या पाठीमागे मस्जिदच्या पाठीमागेच्या जागावर जाऊन गुटखाची इलिगल सेल करत होते। ते गोडाऊनवर आम्ही रेड केले आणि जवळपास 10 लाखाच्या आता किंमत त्याची मोजणं सध्या चालू आहे। जवळपास 10 लाखाचे वरचा मुद्देमाल आम्ही जप्त करणार आहे। त्यामध्ये आतापर्यंत आम्हाला 4 आरोपी सापडलेले आहेत। सैयद सैफ, सैयद यूसुफ, शेख नईम, शेख महमूद, अख्तर निजाम पठान आणि सैयद माजिद, सैयद फारूक। पूर्ण कडी आम्ही बघणार, हे गुटखा त्यांनी कुठून आणला होता आणि ते पूर्ण कड़ीचे शुरुआत ते एंडपर्यंत आम्ही तपास करणार। धन्यवाद। अक़लियती तरक्याती वज़ीर अब्दुल सत्तार ने हाल ही में हुए हज हाउस के इफ्तिताह के मौके पर मार्टी ऑफिस का आगाज जल्द ही शहर में होगा ऐसा ऐलान किया। इसकी वजह से मुस्लिम मुआशरे में खुशी का माहौल नजर आ रहा है। जो हमारे डिपार्टमेंट है ये बहुत बड़ा डिपार्टमेंट है, करना चाहे तो अभी जो सारथी है जो मार्टी उसके जो मार्टी, तो मार्टी का GR भी 30 दिन में निकल जाएगा और वो तो ऐसा है संशोधन केंद्र है कि वहां से मुसलमानों की हर चीज पूरी स्टेट की तपासी जाएगी। उसके अंदर क्या उनकी माली हालत है, कितने नौकरी पे, कितने व्यापार करते हैं, कितने बिजनेस करते हैं, हर एक का जो वो रिसर्च सेंटर जैसा मौलाना आजाद वही जगह खाली है अभी, वही उसका डन कर देंगे। क्या है उन्होंने बताया उधर से, तुमने बताया तुमको जाना है उधर छावनी में मिलिट्री के अंदर, बरोबर ना? तुम्हारा ऑफिस कादर साहब और बजाज साहब तुम्हारा ऑफिस बनाना है वहां, और इनका बनाना है मार्टी का मौलाना आजाद, बना देंगे। क्या लगता हो बोलो, मैं जब तक है देना बयान। नहीं तो मैं भी बहुत लड़ा यार, बहुत ये डिपार्टमेंट के लिए बहुत लड़ा मैं। कुछ लोग बाहर बताते आप लोगों को फोटो काटना या मार्केटिंग करने की जरूरत नहीं, अल्लाह मियां ने इतनी मार्केटिंग कर दिया मेरी, तो मुझे कोई मार्केट की जरूरत रहती नहीं, इसलिए मैं नहीं जानते जरा खोल दिया जाए, लेकिन रास्ता नहीं मिला तो नहीं ना, ये तुम इधर भाजपा ना इधर बैठते अरे बैठ ना मैं, और तुम्हारी पार्टी की जगह है। तो ये जो मार्टी के बारे में जो बताए ये बहुत बड़ा काम है। एक बार अगर हमने इसका कानून बना के GR निकाल दिए और एक बार वो सर्कुलर में आ गया तो सारी चीजें करने के लिए मेरे पास भी आने की जरूरत नहीं। वो कमेटी जैसे जैसे सिफारिश करेंगी वैसा वैसा माइनॉरिटी का डिपार्टमेंट चलेगा। ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने और देवेंद्र जी ने और अजीत दादा ने मुझे मंजूरी दी, मैं उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। ताकि देखो ये सरकार हिंदुत्ववादी है, मैं बता रहा हूँ आपको, लेकिन मुसलमानों को भी न्याय और इंसाफ देने में कम नहीं। इसके लिए तुम्हें ताली बजाना चाहिए, सिर्फ गाली नहीं देना चाहिए, ताली नहीं बजाना चाहिए। ठीक है, बाद में जाके इम्तियाज जलील तुमको जो बोलेंगे वो तुम सोचो, मेरा उसके बारे में भी कुछ नहीं है। पर मैं जब यहाँ बैठा हूँ तो प्रदीप जायसवाल के ही जय जयकार करूंगा, क्योंकि प्रदीप जायसवाल के वोट पे मैं मंत्री बनाऊंगा। सरकार है, नाना हमारे भाईबंद है, बड़े भाई है 105 और। नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं। देखते रहिए ADN उर्दू न्यूज। हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत। हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा। आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील। व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध। स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त।
ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind, it has helped us so much, and we slept really well because it's super quiet, even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice, clean hotel, and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, N8, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदोबस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल. वफ़े के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. जानला रोड पर डिवाइडर पर होर्डिंग नस्ब करने के लिए किया गया गड्ढा और इसकी मिट्टी का ढेर रास्ते पर था. इसकी वजह से गैस टैंकर बाएं तरफ से जाने की वजह से हादसा हुआ.
इस दिन में हमारे नुमाइंदे देव राजड़े ने जायजा लिया। 1 जानेवारी रोजी सकाळी 5:30च्या सुमारास जे आहेत N3 परिसरामध्ये जो शिडकोचा पूल जो आहे या पुलावरती मोठा अपघात झाला होता। मुंबईकडून छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेला चिकलठाणा परिसर या परिसरामध्ये जाणारे गॅसचा टँकर, त्या गॅसचा टँकरचा अपघात झाला होता। हेच ते जो टँकरचा आहे हा टँकरचा पुढचा भाग आहे आणि 1 जानेवारी सकाळी 5:30च्या सुमारास हा अपघात झाला होता आणि अपघात एवढा भयंकर होता की रस्त्यालगत जे कंटेनर होतं हे कंटेनर कठाडा तोडून त्या ठिकाणी हा अपघात झाला होता आणि या अपघातामध्ये जे घरगुती गॅस घेऊन जाण्याचा टँकर होता तो त्यामधून गॅस लिकेज होत होता। त्यानंतर स्थानिक नागरिकांकडून जे आहेत संबंधित महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेड यांना फोन करण्यात आला आणि त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली। ती तब्बल जर पाहिलं तर 12.5 ते 13 तास या रेस्क्यू ऑपरेशनला लागले होते आणि त्यानंतरच हे रेस्क्यू ऑपरेशन संपवण्यात आलं। नेमकं हे अपघात होण्याचं कारण काय आहे ते कारण समोर आलेलं आहे। आपण जर थोड्या अंतरावर या ठिकाणी बघू शकता, आपण महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी जाहिरात बोर्ड लावण्याचं काम चालू होतं। त्या ठिकाणी त्यासाठी एक गड्डा देखील या ठिकाणी खोदण्यात आला होता। सध्या तो गड्डा बुजवण्यात आलेला आहे, मात्र या ठिकाणी त्याचं काम सुरू होतं आणि ड्रायव्हर जे त्या गड्डा वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये त्याचा ट्रक जो होता तर नियंत्रण सुटल्याने पूर्ण टँकर जो होता कठड्यावरती जाऊन भिडला आणि त्यानंतरच हा गॅस जो आहे हा लीक झाला होता। आपण जर पाहिलं तर कशा पद्धतीचं जाहिरात बोर्ड जे आहेत या ठिकाणी आपण बघू शकता। हेच महानगरपालिकेच्या वतीने अशा पद्धतीचा बोर्ड जो आहे याच पद्धतीचा पोल जो आहे या ठिकाणी खोदला आणि त्यासाठीच तो गड्डा खोदला होता आणि त्यानंतर एकंदरीत सगळा हा जो अपघाताची मालिका जी आहे तर सुरुवात झाली होती। आपण जर सर्वात महत्त्वाचा विषय आहे आपण जर पाहिलं असेल तर सकाळी 1 जानेवारीला सकाळी 5:30 वाजेपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं होतं। त्यानंतर आपण जर तर 200च्या वरती पाण्याचे टँकर त्या टँकरवरती त्या ठिकाणी बोलवण्यात आले होते आणि तब्बल एवढे टँकर त्या ठिकाणी हे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये लागले होते आणि हा अपघात एवढा भयंकर होता कारण की 2 ते 3 किलोमीटर जे स्थानिक या घटनेपासून जे स्थानिक नागरिक आहे या नागरिक या ठिकाणाहून काढण्यात आले होते म्हणजे हा सगळा अपघात जो आहे त्या ठिकाणी टळला होता। सयाहत सनत की तरक्की के लिए हम हर मुमकिन कोशिश करेंगे। इसके लिए फंड्स की कमी होने नहीं दी जाएगी। ये बात रियासत के रोजगार जमानत स्कीम और फल पैदावार वजीर नीज जिला के राब्ता वजीर संदीपान भूमरे ने कही है। एलोरा अजंता फेस्टिवल का शानदार इफ्तिताह आज सुनहरी महल इलाके में किया गया। इफ्तिताही तकरीब में अक़लियती तरक्याती और मार्केटिंग वज़ीर अब्दुल सत्तार, रुकन असम्बली संजय शेरसाट, डिविजनल कमिश्नर मधुकर राज आर्दड़, म्यूनसिपल कॉरपोरेशन कमिश्नर जी श्रीकांत, जिला परिषद के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर डॉक्टर विकास मीना, पुलिस कमिश्नर मनोज लोहिया, पुलिस सुपरिटेंडेंट मुक्षदा पाटिल, सयाहत शोबे के नवीली देशमुख, सिंधिया पुरेचा, सारंग टाकलकर वगैरह मुअज़्ज़िज़ीन मौजूद थे। तमहीद विजय जाधव ने पेश की। ज़िले में सयाहत की तरक्की के लिए फंड्स हासिल हो इसलिए हर मुमकिन कोशिश की जाएगी, ऐसा तयक़ुन सरपरस्त वज़ीर संदीपान भूमरे ने इस मौके पर दिया। चालू करण्यात आलेले मग मला सांगायचं की पालकमंत्री या नात्यानं आपल्या या फेस्टिवलसाठी जे काही निधी लागत तो निधी कमी पडून देणार नाही अशी आज मी आपल्याला ग्वाही देतो। आणि विशेष म्हणजे आपण डीपीडीसी मधून सुद्धा या फेस्टिवलसाठी मदत केलेली आहे। पर्यटन खात्यामार्फत सुद्धा गिरीश महाजन साहेबांच्या सहकार्याने आपल्याला जितका निधी आणता येईल तितका निधी आणण्यासाठी आपण प्रयत्न करू। म्हणून मला सांगायचं की आज आपण या शहरामध्ये आपण छत्रपती संभाजीनगर त्या ऐतिहासिक वैभव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचे काम आमचे पत्रकार बंधू आणि टूर ट्रॅव्हल्स ऑपरेटर करीत असतात। त्यासाठी आपण आंतरराष्ट्रीय टूर ऑपरेटरचं संमेलन पर्यटनाची राजधानी असलेल्या संभाजीनगरमध्ये सप्टेंबरमध्ये आपण भरवलं
आणि त्याच्यासाठी सुद्धा सत्तार शेठ आपल्याला डीबीडीसीतून जितकी मदत करता आली तितकी मदत आपण करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून मला सांगायचं की आपल्याला या शहरामध्ये जे जे काही आपल्याला निधी देता येईल, काम करता येईल, ते काम करण्याचा मी प्रयत्न करीन. आणि मला एकच सांगायचं की पैठणचं उद्यान हे अनेक वर्षापासून बंद होतं, पण शासनाने त्याला 200 कोटी रुपये मंजूर केले. आता त्या उद्यानाचं काम चालू आहे. त्याचं सुद्धा एक पर्यटनासाठी त्याचा फायदा होणार आहे. रस्त्याचं सुद्धा 4 पदरी रस्त्याचं काम सुद्धा चालू आहे. म्हणून मला म्यूनसिपल कॉरपोरेशन के गैर कानूनी नल कनेक्शन रिसर्च वफ्द ने इब्राहिम शाह कॉलोनी और विद्युत कॉलोनी में 150 mm आबी फराहमी लाइन पर जुमला 39 गैर कानूनी नल कनेक्शन मुनक़ते किए. कमिश्नर नीज एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत की रहनुमाई में खास गैर कानूनी नल कनेक्शन रिसर्च वफ्द के चीफ नीज चीफ ट्रेजरी ऑफिसर संतोष वाहोड़े की सदारत में जोन नंबर 1 के इब्राहिम शाह कॉलोनी और विद्युत कॉलोनी इन इलाकों में औरंगाबाद शहर म्यूनसिपल कॉरपोरेशन के 150 mm आबी फराहमी लाइन के जुमला 39 गैर कानूनी नल कनेक्शन मुनक़ते किए गए. इस मुकाम पर नई HDPE लाइन डाली जा रही है. खदीम लाइन के तमाम गैर कानूनी नल कनेक्शन मुनक़ते कर दिए गए. ये कार्रवाई इंजीनियर मिलिंद भामरे, वफ्द इंजीनियर रोहित इंगड़े, समीर शेख, तमीज़ पठान, मोहम्मद शरीफ वगैरह ने. खबरों के सिलसिले को ख़त्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नज़र. पुलिस डिप्टी कमिश्नर नवनीत कावत ने पुलिस वफ्द समेत मोडा इलाके में छापा मारकर 10 लाख का गैर कानूनी गुटखा किया जब्त. देर गए शाम तक कार्रवाई जारी. एलोरा जनता फेस्टिवल का सुनहरी महल में शानदार इफ्तिताह. सयाहत की तरक्की के लिए फंड्स की कमी होने नहीं दी जाएगी. संदीपान भूमरे का तयक़ुन. नाजरीन, ये थी आज की खबरें. कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ. देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की.